नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सध्या YouTube प्लॅटफॉर्मवर आहोत आपल्या आणि आजच्या या विषयाचा, या चर्चेचा, या लाईव्हचा विषय जो आहे तो आहे कॉकरोच जनता पार्टी. खरं तर हं. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या अनेक दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे. सर्वत्र तिथे त्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि ठरल्याप्रमाणे आज म्हणजेच 6 जूनला जो कॉकरोच जनता पक्षाचा जो फाउंडर आहे अभिजित दिपके, तो अमेरिकेतून भारतात दाखल होणार होता आणि आज त्याचं ठरल्याप्रमाणे जंतर मंतर या ठिकाणी दिल्लीच्या जंतर मंतर इथे आंदोलन झालंय. नीट पेपर हं. फुटी असेल किंवा बेरोजगारी असेल अशा अनेक मुद्द्यांवर आज आंदोलन छेडण्यात आलेलं आहे जंतर मंतर इथे आणि त्याच विषयावर आज चर्चा होणार आहे की नेमकं काय आहे ही कॉकरोच जनता पार्टी, किती सिरियसली घ्यायला हवं या सगळ्याला, किंवा हा नेमका आक्रोश आहे, काय नेमका अजेंडा आहे, या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत एक अभ्यासक, एक युट्यूबर ज्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे वैभव छाया टॉक्स म्हणून. त्यासोबतच एक फ्रीलान्स जर्नलिस्ट देखील आहेत आणि राजकीय विषयावर अनेक ठिकाणी अनेक व्यासपीठावरती चर्चा करतात आणि त्यासाठी आज आपल्यासोबत ते जोडले गेलेले आहेत. वैभव, खूप खूप स्वागत आहे तुझं या आमच्या चॅनलमध्ये. थँक्यू. तर सगळ्यात पहिला प्रश्न, पहिला प्लीज प्रश्न प्लीज माझा प्लीज. असा असणार आहे की हे कॉकरोच जनता पार्टी जे आहे नेमकं काय समीकरण आहे, हे काय आहे? म्हणजे याला आपण राजकीय पक्ष म्हणावं की फक्त एक सोशल मीडियावर सुरू होणारी एक चळवळ आहे, काय म्हणा? काय आहे प्रतीक्षा, सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप आभार की या महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी मला इथे बोलावलं. तर त्यासाठी खूप आभार. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जे 3 प्रश्न विचारले की बाबा कॉकरोच जनता पार्टी ही नेमकी आहे तरी काय? दुसरं की यांना किती सिरियसली घ्यायचं आणि नेमका यांचा हा आक्रोश आहे का काही याच्या मागे हिडन राजकीय अजेंडा आहे? तर आपण वन बाय वन सगळ्या प्रश्नांकडे जाऊया. कॉकरोच येस. जनता पार्टी हे सोशल मीडियावर तयार झालेलं एक मीम होतं. ते मीम एकदम सुपर शेअर झालं. जसं एक व्हायरलिटी असते ना एखाद्या गोष्टीची, तसं हे बरोबर. प्रचंड व्हायरल झालेलं मीम होतं आणि ते मीम व्हायरल झाल्यानंतर ज्यांनी कोणी त्याला मूर्त रूप दिलेलं होतं त्यांनी त्याच्या चळवळीमध्ये त्याला रूपांतरित केलं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की यांना सिरियसली घ्यायचं का नाही? आपण लोकशाहीच्या अशा टप्प्यावर आहोत की तिथे आपण कोणालाही अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. बिलकुल अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. कारण गंमत अशी आहे, आपला देश प्रचंड मोठा आहे. 150 कोटी लोकांचा आपला देश आहे. त्यासोबतच एवढी राज्य आहेत, एवढे जिल्हे, किती तालुके की आपलं असं सहजासहजी तोंडी सांगताही येणार नाही. जितके जितके राज्य, तितक्या भाषा, तितक्या प्रवृत्ती, अनेक धर्म, अनेक जाती, प्रत्येकाचे रिच्युअल्स, कस्टम. त्यामुळे लोकांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे ते आपण असं सहजासहजी सांगू शकत नाही. जे म्हणतात ना, लहर चालू आहे, हवा हवा बदललेली आहे, तर तसं आपण बिलकुल प्रेडिक्ट करू शकत नाही. आणि म्हणून कॉकरोच जनता पार्टी किती सिरियसली घ्यायची किंवा किती सिरियसली नाही घ्यायची हा मुद्दा उरत नाही. इथे गंमत अशी आहे की जिथे लोक एकत्र येतात आणि काहीतरी बरोबर. सांगू पाहतात, स्वतःचा रोष व्यक्त करू पाहतात, त्या ठिकाणी मात्र आपल्याला लोकांच्या रोषाला जरूर सिरियसली घेतलं पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये तो नियम आहे की लोकांचं म्हणणं सिरियसली घेतलं गेलं पाहिजे. आता याच्या पुढचा मुद्दा असा येतो की ही राजकीय पार्टी आहे का? तर नाही, बिलकुल नाही. हे कोणतं संघटन आहे का? तर बिलकुल नाही. ऑनलाईन असलेल्या तरुणांचा एकत्रित आक्रोश असणारं एक कलेक्टिव्ह आहे, असं आपण आत्ताच्या घडीला तरी म्हणू शकतो. त्याचं कारण खूप सिंपल आहे. कारण तरुणांना सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे जे 2 आपल्याकडे जे गट आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर समजा त्यांना काहीतरी व्यक्त करायचं असेल तर त्यांनी हे स्वतःचं प्लॅटफॉर्म निवडलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. पण राहिला प्रश्न या सगळ्या गोष्टींचा की याचं पुढे काय होणार आहे, तर इट्स टू अर्ली टू प्रेडिक्ट की बाबा यांचं पुढे काय जाणार आहे. पण एवढं मात्र नक्की आहे की आज दिवसभरामध्ये त्यांना ज्या पद्धतीने पाठिंबा मिळाला दिल्लीमध्ये ना, तर थोडा तरी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि अंडर एस्टिमेट करून चालणार नाही आपल्याला या सगळ्याचा. याचा मी असं म्हणतोय ज्या वेळेला की बाबा अंडर एस्टिमेट नाही करायचं, तर त्याचा अर्थ असा होत नाही की बाबा मी त्यांच्या समर्थनात आहे किंवा विरोधात आहे. मी फक्त टाइम घेतोय आणि टाइम घेत असताना मात्र माझ्या मनातही अनेक शंका आहेत. माझ्या मनातही अनेक असे पदर आहेत की जे उलगडून बघितले गेले पाहिजेत की नेमकी ही पार्टी, याला पार्टीचं स्वरूप का म्हटलं गेलं. नेमकं हे अशा वेळेला आलेलं आहे की ज्या वेळेला सामान्यांचा राग हा सरकार विरोधात आहे, तो तयार झालेला आहे. मग तो राग न्यूट्रलाइज करण्यासाठी म्हणून हे एक अशा पद्धतीचं एक
एक फॅक्टर उभा केला गेलेला आहे का? आता तूही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करते, डिजिटल मीडियाशी तुझा चांगला संबंध आहे. डिजिटल बरोबर. मीडियामध्ये अल्गोरिदम नावाचा एक प्रकार असतो. आपण पाहतो एखादा साधासा शब्द सुद्धा अल्गोरिदमला जर खटकला तर अख्खीची अख्खी पोस्ट तुमची डिलीट होते, अकाउंट तुमचं हो. डिलीट होतं, तुम्हाला बरोबर. डाऊनग्रेड केलं जातं. तर अशा स्थितीमध्ये एखादं मीम व्हायरल होतं 4 ते 5 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये त्याला 2 मिलियन आणि बिलियन पर्यंतचे त्याचे फॉलोअर्स जातात आणि तरी सुद्धा इथे काही होत नाही. इथे सरकारच्या विरोधात एक 50 सेकंदाचा ऑडिओ व्हिडिओ काय गेला तर अख्खच्या अख्खं चॅनल बंद करून टाकलं जातं. चॅनल्सना धमक्या दिल्या जातात की तुमचे लायसन्सेस रद्द केले जातात. आता बिचारे चॅनलवाले पण स्वतःच्या बिझनेसच्या प्रेशरमुळे तेही जरा टेन्शनमध्येच असतात की करावं की करू नये. अशा स्थितीमध्ये तुमचं काहीच अडवलं जात नाही. तुम्हाला एकदम फ्री हँड मिळतो. फ्री हँड मिळतो तो पटकन सगळ्या गोष्टी उपलब्ध होऊन जातात. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या चर्चेत येतीलच. नक्कीच. पण असं वाटतं का कुठेतरी की सरकारने देखील या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे, कदाचित यामुळे हा आक्रोश असावा? हो, सरकारने तर खरं तर प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. प्रतिक्रिया म्हणजे कसं, की ज्या गोष्टीसाठी हे सगळं भांडण सुरू झालेलं आहे आणि ती गोष्ट म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये 70हून जास्त परीक्षांचे पेपर लीक झालेले आहेत. विचार बरोबर. करा, ज्या वेळेला आपण वर्षभर एखाद्या परीक्षेची तयारी करतो, रात्रंदिवस जागून मुलं अभ्यास करतात, त्या परीक्षेसाठी भरपूर मोठी रक्कम फी म्हणून भरतात. त्या परीक्षेला बसण्यासाठी गावोगावांचा प्रवास करून मुलं येतात आणि अचानकपणे एक दिवस माहीत पडतं की पेपर लीक झालेला आहे. तुमची एवढी वर्षभराची मेहनत वाया जाते. त्यावेळेला आपल्या मेंदूवर, आपल्या मनावर पडणारा जो ताण असतो ना, तो त्या विद्यार्थ्याला साधारणपणे 1 वर्ष मागे घेऊन जात असतो. म्हणजे नापास होण्यापेक्षाही मोठा आघात असतो तुमचा पेपर फुटला जाणं. तुमचा कोणताही दोष नसताना तुम्हाला ती शिक्षा सोसावी लागते आणि एवढं सगळं होत असतानाही ना कोणत्या दोषींवर कारवाई केली गेली, ना कोणत्या संबंधितांवर कारवाई केली गेली, ना त्या क्षेत्राशी निगडीत असलेले जे त्या गोष्टींसाठी जबाबदार आहेत त्यांच्यावर कोणती कारवाई केली गेलेली आहे का? तर नाही. तर सरकारने जर ही प्रतिक्रिया दिली असती तर कदाचित हे आंदोलन उभं राहिलं नसतं. त्यामुळे हे म्हणायला वाव आहे की सरकार सुद्धा याच्यामधून काहीतरी स्वतःचा हिडन अजेंडा राबवते की काय, यांना पुढे आणून विरोधी पक्षांचा जो काही एक रोष मोठा उभा राहिलेला आहे तो रोष सुद्धा शमवण्याचा प्रयत्न कदाचित सरकार याच्यातून करते. हा थेट आरोप करायला जागा आहे. हो, पण ही जी पार्टी आहे, हा जो पक्ष आहे, ही जी तरुणांनी एकत्र मिळून काहीतरी करू पाहतायत ते, हे खरंच पुढे जाऊन काहीतरी क्रांती घडवेल का ही फक्त एक लाट आहे जी ओसरेल असं वाटतंय काही काळानंतर? नाही, भारतामध्ये क्रांती अशी घडत नाही की एक दिवस झाला आणि क्रांती घडली, लोक रस्त्यावर उतरले. भारत हा, आणि मी जसं मगाशी म्हटलं ना, खूप साऱ्या घटकांनी मिळून बनलेला देश आहे. इथे तुम्हाला आधी सोशल स्ट्रक्चर चेंज करावं लागतं, त्याच्यानंतर क्रांती घडते. मग ती राजकीय क्रांती असो, सामाजिक क्रांती असो, नाहीतर इतर कोणत्याही प्रकारची क्रांती असो, अगदी आर्थिक क्रांती का असेना, त्याला एक वेळ लागतो, त्याला एक सिस्टम लागते, त्याला एक विचारधारा लागते. आता कॉक्रोच जनता पार्टीचा एकमेव अजेंडा ते समोर काय घेऊन आलेले आहेत की धर्मेंद्र प्रधान म्हणजे जे भारताचे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा द्या. पण हे सगळं करत असताना त्यांनी अजूनपर्यंत ना त्यांची विचारधारा स्पष्ट केलेली आहे. जर ते स्वतःला राजकीय पार्टी जर म्हणवत असतील तर अजूनपर्यंत त्यांचं रजिस्ट्रेशनही नाहीये. दुसरी, याच्यातली तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की एक स्ट्रक्चर लागतं. या स्ट्रक्चरमध्ये तुमची कार्यकर्त्यांची मोठ असावी लागते आणि मला असं वाटतं की जर समजा ते सिरियस असतील, जर ते त्यांच्या अजेंड्याला धरून सिरियस असतील आणि त्यांना जर पुढे काहीतरी एक विजन असेल तर ते येत्या दिवसांमध्ये डेफिनेटली त्यांच्या एक गोष्टी समोर आणतील. पण क्रांती वगैरे म्हणणं आणि बाबा आता काहीतरी एकदम ग्रेटच घडणार आहे हे काही शक्य नाही. आणि हे भारताने गेल्या 4 दशकांपासून सतत पाहिलेलं आहे. लोकपालचं बिल आलं होतं त्यावेळेला सुद्धा असंच म्हटलं होतं की बाबा ये अन्ना नहीं आंधी है, देश के दुसरे गांधी है, अब तो क्रांती आने ही वाली है. तर काही क्रांती आली का? काही आलेली नाही क्रांती. फक्त एका पक्षाचं सरकार जाऊन दुसऱ्या पक्षाचं सरकार आलं. इंडिया अगेन्स्ट करप्शन 2005ला आलेलं होतं, त्यावेळेला पण तेच म्हटलं गेलं होतं की अभी शिक्षा क्षेत्र में क्रांती आने वाली है. त्याच्यासाठी आधार काय बनवला होता? आरक्षण समाप्ती करा. पण काही झालं का? काही नाही झालं. आरक्षण अजूनही चालू आहे. दर 10 वर्षांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन होत आहे, त्याचं कॉन्स्टिट्युशनली अमेंडमेंट होत आहे, लोकसभेतही अमेंडमेंट होते आणि तेच लोक आहेत जे त्यावेळेला आंदोलनात उभे होते. त्यामुळे क्रांती वगैरेचा जो फार्स आहे ना, मी त्याला फार्सच हा शब्द वापरेल, तो काही तितक्याशा शक्य पद्धतीने होईल असं मला वाटत नाही. अरे आज पण जंतर मंतरला आंदोलन झालं होतं. खरं तर खूप मोठी व्याप्ती असेल या आंदोलनाची असं वाटलं होतं. पण अपेक्षेपेक्षा कमी वेळात
हे आंदोलन संपलं, कारण त्यांना जी वेळ दिली होती त्याहीपेक्षा कमी वेळात हे आंदोलन संपलं. याही पेक्षा आणखी लोक या ठिकाणी जमतील असं वाटलं. म्हणजे मोठ्या प्रमाणात लोक आले होते, तरुण आले होते या ठिकाणी. पण तरी देखील अपेक्षेपेक्षा तेवढ्या मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आले नाहीयेत आणि लवकर संपलं. आणि शिवाय जे लोक उघड म्हणजे ज्या लोकांनी तो अमेरिकेत असताना, अभिजित अमेरिकेत असताना ज्यांनी समर्थन दिलं होतं, ते प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले नाहीये. प्रत्यक्ष जेव्हा आंदोलनाची वेळ आली त्यावेळेस अनेक लोक, अनेक चेहरे आहेत जे नाही दिसले रस्त्यावर उतरताना. काय नेमकं बरोबर कारण बरोबर. असू शकतं याचं? नाही, काय त्याच्या मागचे ना अनेक कारण आपण समजून घेतले पाहिजे. सोशल मीडियावर लाईक करणं आणि स्वाईप करणं, शेअर करणं, याला कितीसे एफर्ट्स लागतात? क्लिक, शेअर, बरं. ओके. तो एक ऑर्गॅझम कम्प्लीट करण्याचा प्रकार असतो. आय हॅव डन समथिंग. मी शेअर केली, मी ही पोस्ट शेअर केली, मी ही पोस्ट लाईक केली, मी ही पोस्ट टाकली. याच्यातूनच त्यांचा संपूर्ण कार्यभाग साधला जातो. हा एक भाग झाला. दुसरी बरं. महत्वाची गोष्ट अशी आहे की भारतात सध्या हिट वेव्ह सुरू आहे. आपण प्रचंड मोठ्या हिट डोम मध्ये ह्या वर्षी जगतोय. दिल्लीतलं ऊन, आता आपण मुंबईत राहतोय, मुंबईमध्ये बघतोय की किती कडक उन्हाळा आहे, तरी आपल्याकडे घाम येतो, त्यामुळे आपण जरा थोडेसे स्टेबल असतो. दिल्लीचं वातावरण दमट नाहीये, कोरडं वातावरण आहे. आणि अशा वेळेला बाहेर रस्त्यावर उतरणं तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक आले. दुसरी गोष्ट, हे आंदोलन विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून केलं गेलेलं होतं. या आंदोलनात सगळ्यात महत्वाचा भाग आहे की अनेकांच्या मनात अजूनही थोडीशी संभ्रमावस्था आहे की बाबा हे नेमकं कुठे जाईल, काय होईल. या सगळ्या गोष्टी असतानाही साधारणपणे 10,000च्या आसपास लोक जर जमत असतील ना, तर सरकारने याचा विचार केला पाहिजे की बाबा आपल्या विरोधात लोक उभे राहतायत. ओके. आणि असंही नाहीये की नुसतं यांचंच एक आंदोलन, विरोधी पक्षांनी बराच एक वेळ दिलेला होता, त्यांनी बरेचशी आंदोलनं केलेली होती. तर सरकारने नीट लक्षात घेतलं पाहिजे की युवकांचा आपल्या विरोधात आक्रोश आहे, त्यांचं म्हणणं किमान ऐकून घेतलं पाहिजे आणि हे आंदोलनं गुंडाळली नाही गेली पाहिजेत. बरोबर आहे. पण मला असं वाटतं की अभिजित दिपके जो फाउंडर आहे या कॉक्रोच जनता पक्षाचा, तो या आधी आपसाठी म्हणजे आम आदमी पक्षासाठी तर त्याचा सोशल मीडिया सांभाळायचा आणि त्यामुळे हो. कुठेतरी सतत अभिजितला आणि ह्या सगळ्या मुवमेंटला आम आदमी पक्षाशी जोडलं जात आहे. असं अनेकदा म्हटलं जात आहे की ही आम आदमी पक्षातूनच आलेली वाट आहे किंवा तिथूनच आलेलं हे बरोबर. सगळं आहे आंदोलन. तर हो, मग हो, हो. सतत त्याला आम आदमी पक्षाशी जोडलं जात आहे. तर यात किती तथ्यता आहे? काय वाटतं की खरंच हा असा कुठला आता तरी हे बघ, सोशल किंवा त्याचा कुठला पॉलिटिकल अजेंडा असू शकतो यामध्ये? हा नाही मी म्हणजे आता मी खरं सांगू का की डिजिटल फुटप्रिंट नावाचा जो प्रकार असतो ना, डिजिटल फुटप्रिंट, तो मी सोशल मीडियावर काही लिहा, काही करा, ते कधीच मिटत नाही. अगदी पोस्ट डिलीट केली तरी कोणी ना कोणी त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवलेला असतो. इथे बरोबर. अभिजित दिपके हा मुलगा महाराष्ट्रातून, याचं बॅकग्राऊंड आहे. आम आदमी पार्टीमध्ये तो मीडिया स्ट्रॅटेजिस्ट होता. सोशल मीडियावरचं कॅम्पेन चालवण्यामध्ये त्याची महारत हासिल होती. हा अतिशय चांगल्या इन्स्टिट्यूशन्स मधून चांगलं एज्युकेशन घेतलेला मुलगा आहे. अमेरिकेत बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा हा मास कम्युनिकेशनचं हायर एज्युकेशन घेतोय. त्याच्यामुळे त्याला सोशल मीडिया कशा पद्धतीने हँडल करावा, सोशल मीडियावर एखादं कॅम्पेन कसं चालवावं, याचं एकदम सखोल ज्ञान आहे. याबाबत डेफिनेटली त्याचं अप्रिसिएशन आपण केलं पाहिजे. हा एक भाग बरोबर. झाला. दुसरा भाग असा आहे की तो आम आदमी पार्टीशी संबंधित होता, हे त्याने लपवलं का? तर बिलकुल नाही लपवलेलं. त्याने एकदम उघडपणे सांगितलेलं होतं, हो बाबा, आय वॉज आरपीएन, आणि आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांबरोबरचे त्याचे फोटो असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्या सातत्याने सगळ्यांसमोर आलेल्या आहेत आणि त्या बिलकुल त्यांनी डिनाय केलेल्या नाहीयेत. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा आहे याच्यामधला की आजचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा पॅटर्न म्हणजे मोर सरप्राइझिंगली 2010-11ला जे लोकपालचं आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाची सुरुवात आणि आजच्या आंदोलनाची सुरुवात याच्यात 19-20चा पण फरक नव्हता. खरंच फरक नव्हता. इतकं कसं काही सेम, ते आपण देऊळ पिक्चर मध्ये बघतो ना, ते स्वामी प्रकटले तर त्याला म्हणतो ना, इतकं कसं काही सेम. तर मलाही सकाळी प्रश्न पडला होता, इतकं कसं काय सेम आहे, की जाहीरपणे हा मुलगा येतो, आल्यानंतर त्याला पटकन परमिशन मिळते, परमिशन मिळाल्यानंतर त्याचं आंदोलनही होतं, मीडिया कव्हरेज इतक्या ताकदीनं दिला जातो. म्हणजे मला तर माहितीये, मी स्वतः मीडियात काम केलेलं आहे, आताही थोडंफार कुठे ना कुठेतरी करत असतो, तूही काम करते. एखादी बातमी कव्हर करायची असेल तर किती मागे लागावं लागतं इनपुटच्या, की बाबा ही इथे गोष्ट घडणार आहे, हे आंदोलन घडणार आहे, हे कव्हर करायला कोणाला तरी पाठवा, ही बातमी तरी लावा. ह्या आंदोलनाला इतक्या मोठ्या प्रमाणावर कव्हरेज मिळणं, ऑनलाईन स्पेक्ट्रम मध्ये कव्हरेज मिळणं
लोकांनी एकत्र येणं, याच्या मागे निश्चितच काहीतरी यंत्रणा असावी लागते आणि त्या यंत्रणेशिवाय हे मॅनेजमेंट होत नाही. ते मॅनेजमेंट करावं लागतं. मग ते मॅनेजमेंट कदाचित आम आदमी पार्टीचंही असू शकतं आणि उद्या कदाचित आम आदमी पार्टी ओपनली येऊन सांगेलही की हो बाबा, आम्हाला उभं राहायचंय सरकारच्या विरोधामध्ये, आम्ही विरोधी पक्ष आहोत आणि हे आम्ही केलेलं होतं, बाय हुक ऑर बाय क्रूक, आम्ही कोणताही मार्ग धरून आम्ही हे केलेलं आहे. विरोधकांचा आवाज आहे आणि विरोधकांना त्यांच्या मनातल्या गोष्टी मांडायच्या. बरं, संवैधानिक अधिकार आहे की नाही लोकशाहीमध्ये विरोधात बोलायचा? मग त्यांनी आता जो काही मार्ग निवडलेला आहे तो मार्ग मात्र असंवैधानिक नाहीये. त्याच पद्धतीने त्यांच्यावर शंका उपस्थित करणं जे आपण करतोय ते सुद्धा हो. असंवैधानिक नाही. नक्कीच. पण कसं आहे ना, ज्यावेळेस हे आंदोलन छेडण्यात आलं त्यावेळेस सतत म्हणजे मला असं प्रामुख्याने वाटतं, बऱ्याचदा असं वाटतं की कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वापरलं की तुमच्यावर विश्वास ठेवणं थोडं सोपं जातं कदाचित. तर ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. आत्ताच्याही आंदोलनात असाच काहीतरी प्रकार घडलाय का की काहीतरी सिंपतीसाठी किंवा बाबासाहेबांचं नाव हे फक्त वापरलं जात आहे, की जेन्युअनली ते लोक त्या विचारधारणेचे आहेत असंही वाटतं? म्हणजे कसं आहे बघा, मी आता तुला सांगतो, 20वं शतक गांधींचं होतं. मी हे नेहमी म्हणत आलेलो आहे. 20वं शतक गांधींचं होतं आणि इथून पुढचं 21वं शतक हे पूर्ण आंबेडकरांचं आहे. त्याचं कारण खूप क्लिअर आहे. इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी नावाचा एक प्रकार असतो. तो बाबासाहेबांच्या एकूण कामामध्ये, त्यांच्या लेखनामध्ये, त्यांच्या एकूण व्हिजनमध्ये हा कायम झळकत राहतो. त्यामुळे आपण जेव्हा केव्हा बघतो ना, की कुठेही अन्याय घडलाय, कुठेही अत्याचार घडलेला आहे, मुलं उभे राहतात. हातामध्ये भारताचं संविधान, त्या संविधानावर बाबासाहेबांचा फोटो आणि ताठ मानेनं उभे राहतात. का? तर त्यांना त्याच्यातून एक खूप मोठा सपोर्ट मिळतो, मॉरल सपोर्ट असेल की हो बाबा, आम्ही कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूवर चाललेलो आहोत आणि कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूवर गेल्यानंतर आम्हाला कोणी तुम्ही अडवू शकत नाही, आम्ही व्यवस्थित मार्गानेच चाललेलो आहोत. दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे की बाबासाहेबांचा जो फोटो हातात घेतला, काय आहे की भारतातला एक खूप मोठा वर्ग आहे, म्हणजे 1/3 पॉप्युलेशन पेक्षा जास्त मोठा वर्ग आहे, तो फक्त बाबासाहेबांचं नाव जरी दिसलं, बाबासाहेबांचा फोटो जरी दिसला, फोटो काय त्यांचा निळा कोट दिसला किंवा लाल टाय दिसली, लाल ओढ दिसले किंवा एक नुसतं बोट जरी दिसलं ना, लगेच सगळं काही सोडून त्याच्या मागे जाऊन उभा राहतो तो अख्खाच्या अख्खा मोठा गट. त्यामुळे काही बरोबर. गटांकडून, काही फॅक्टर्स कडून बाबासाहेबांच्या नावाचा वापर करण्याचा सुद्धा प्रकार सातत्याने घडलेला आहे. आणि अभिजित दिपकेने आज बाबासाहेबांचं पुस्तक आणलं, माय ऑटोबायोग्राफी, तर तो हो. मुद्दाच नाहीये, तो त्याचा अधिकार आहे ना. बाबासाहेबांचं बरोबर. पुस्तक घेऊन जर तो आंदोलन उभं करत असेल तो त्याचा अधिकार आहे, आपण त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता कामा नये. आणि राहिला प्रश्न की बाबा ते किती लॉयल पद्धतीने करतायत किंवा त्याचा काही फायदा करून घेतायत, तर होऊ द्या, बाबासाहेबांचा फायदा ज्यांना होतोय त्यांना होऊ द्या सगळ्यांना. बरोबर. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हापासून हे आंदोलन छेडलं जाणार आहे, जेव्हापासून अभिजित हा भारतात येणार आहे, कारण बरेच आरोप झाले त्याच्यावर, त्यानंतर बऱ्याच शंका हम्म. उपस्थित झाल्या, त्यानंतर एक त्याने ठरवलं की भारतात येऊन आपण अशा प्रकारचं एक जंतर मंतरला आंदोलन करणं गरजेचं आहे आणि भारतात येणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस जेव्हापासून ह्या आंदोलनाचा विषय निघाला तेव्हापासून भारताचा नेपाळ होणार असं सतत म्हटलं जात आहे. खरंच इतकं गांभीर्याने घेण्याची गोष्ट, खरंच नेपाळ इतकी तीव्रता आहे इथे? खूप पापड लाटावे लागतात भारतामध्ये नगरसेवक बनायचं असेल तरी पण. मोठे मोठे इन्फ्लुएन्सर आहेत इंस्टाग्रामवरचे, इलेक्शनला उभे राहिले, स्वतःच्या फॅमिलीचं आणि स्वतःचं मत वगळता कोणी वोट पण नाही केलेलं. भारतातलं पॉलिटिकल स्ट्रक्चर, इलेक्टोरल सेगमेंट मधलं स्ट्रक्चर हे खूप डिफरंट आहे. कोणी आज म्हटलं आणि उद्या नेता झाला असं होत नाही. आपण कन्हैया कुमारचं उदाहरण घेऊया. हो. कन्हैया कुमार एक लेवल एका टाइमला इतका पॉप्युलर बनलेला होता अख्ख्या देशभरामध्ये, म्हणजे अख्खा सोशल मीडियावर ट्रेंड चालायचा. पण काय झालं, दोन्ही निवडणुकांमध्ये अतिशय कमी मार्जिनच्या वोट्सवर तो राहिला होता. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो दुसरं, ते म्हणजे आपले चंद्रशेखर आझादचं उदाहरण देऊया. हो. चंद्रशेखर आझादने भीम आर्मी सुरू केली. भीम आर्मी चालू केल्यानंतर त्यांनी ते संघटन आधी वाढवलं. संघटन वाढवल्यानंतर त्याने सातत्याने 2019 ते 2024 पर्यंत मान्यवर कांशीराम साहेबांचा जो मतदारसंघ होता त्या मतदारसंघामध्ये त्याने राबून काम केलं, अनेकांची मदत घेतली आणि 2024ला त्याच्यानंतर निवडणुकीला उभा राहिला. तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचं असेल तर त्यावेळेला ग्राउंड लेवलला जावं लागतं, ना की सोशल मीडियाच्या व्हर्च्युअल आंदोलनांवर डिपेंड राहावं लागतं.
आपण अनेकदा म्हणतो की 2014ला नरेंद्र मोदी निवडून आले आणि ते त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा रोल महत्वाचा होता. सोशल मीडियाचा रोल महत्वाचा होता, पण तो वन ऑफ द पार्ट होता. तुम्हाला ग्राउंडला घुसावं लागतं. लोकांचे रोजचे प्रश्न जे आहेत ना, ते व्यवस्थित हाताळावे लागतात. आणि जर समजा अभिजितला जर मोठा नेता व्हायचं असेल आणि जर त्याची महत्वाकांक्षा असेल या देशाचं प्राईम मिनिस्टर बनण्याचं किंवा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री बनण्याचं, तर किमान अजून 10-20 वर्ष तरी 20 वर्ष तरी भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय ते सहज शक्य होत नाही. आणि सातत्याने करावं लागणार आहे. कारण माझाही हाच मुद्दा होता की फक्त आपण इंस्टाग्रामवर मिळणारे फॉलोअर्स असणं किंवा तुमचे युट्यूबवर किती सबस्क्रायबर आहेत, या सगळ्यावर तुम्ही राजकारणात किती मोठं वर्चस्व गाजवू शकता हे कधीच ठरवू शकत नाही आपण. किंवा अगदी चळवळी तुमची जी तुम्ही जे ज्या गोष्टीमध्ये ज्या विषयाला हात घातला आहे ते किती सक्सेस होईल हे फक्त युट्यूब आणि इंस्टाग्राम अशा डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कधीच साध्य होऊ शकत नाहीये, हे तर आपल्याला कळालेलंच आहे. आणखी एक हो. माझा प्रश्न होता, ज्यावेळेस अभिजित इथे येणार होता, जसं कन्हैया कुमार वगैरेचं नाव घेतलं आपण, उमर खालिद असेल, बऱ्याच लोकांनी त्याला सावध करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हितचिंतकांनी सांगितलं की तुझं भारतात येणं तितकं सेफ नाहीये, तुझ्या जीवाला धोका असू शकतो वगैरे. अगदी वेगवेगळे तर्क लोकांनी लावलेत, पण नाही तरी सुद्धा तो भारतात आला. खरंच ही जर मुवमेंट अशी सुरू राहिली तर खरंच त्याच्या जीवाला धोका आहे वगैरे असं काही वाटतं? नाही. बिलकुल नाही. मी एक सांगतो तुम्हाला, कसं असतं, प्रत्येक देशात म्हणजे जगातल्या कोणत्याही देशात जा, जगातल्या कोणत्याही पॉलिटिकल पार्टी सिस्टम मध्ये जा, दे नेव्हर क्रिएट अनदर हिरो. लक्षात घ्या. जर अभिजितच्या जीवाला काही बरं वाईट झालं ना, तर ते करणारं जे सरकार आहे त्या सरकारला त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. त्यामुळे अभिजितच्या जीवाला काही अपाय होणार नाही याची काळजी आत्ताच्या सरकारला घ्यावी लागेल. आणि जे कोणी ऐकत असतील ना, सरकारमधले लोक पण ऐकत असतील, चॅनल आपलं खूप मोठं आहे तर सगळ्यांपर्यंत जातं बरोबर, तर तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की अभिजित दिपके हा शेवटपर्यंत सेफ कसा राहील ही आता तुमची जबाबदारी आहे. उगाच त्याला धमक्या देऊ नका, त्याला उगाच काही दमबाजी करू नका किंवा त्याला काही उगाच प्रलोभन दाखवू नका. त्याने अतिशय कॉन्स्टिट्युशनल मार्ग निवडलेला आहे की हो, पेपर लीक होतात, पेपर लीकची जबाबदारी शिक्षण मंत्र्यांची आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. का बरं? आधी राजीनामे मागितले जात नव्हते का? मागितले जात होते ना. आधीच्या राजकारण्यांमध्ये एक नैतिकता होती की कुठे रेल्वे ऍक्सिडेंट झाला तर लगेच हो बाबा, ही माझी जबाबदारी होती, ती माझ्याकडून पूर्ण नाही झाली, हा माझा राजीनामा. कधी कुठे मोठी पूल पडला तर पीडब्ल्यूडी मिनिस्टर असायचे, ते आधी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे द्यायचे. गृह खात्यात जर राज्यात कुठे दंगल झाली तर गृहमंत्री जबाबदारी स्वीकारायची. आधी ती दंगल नियंत्रणात आणायची आणि सांगायचं की हो, गृह खातं माझं होतं, मला ती दंगल झालीच कशी, हे माझं अपयश आहे, म्हणून ते राजीनामा आधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करायचे. आता कोणी घेतंय का जबाबदारी? नाही घेतंय ना. मग जर समजा हे होत नाहीये तर मग हा मुलगा येतोय पुढे आणि तो जर मागणी करतोय की राजीनामा द्या, तर त्याला मारून टाकायची धमकी देणं किंवा त्याच्या जीवाला काही बरं वाईट करायची धमकी देणारे जे कोणी असतील ना, खरं तर त्यांनाच मग सगळ्यात मोठी किंमत चुकवावी लागेल. नक्कीच. आजच्या या आंदोलनात आपण अनेक तरुण बघितले, पण त्यात आणखी एक लक्ष वेधणारी व्यक्ती होती, ती म्हणजे सोनम वांगचुक. ते सुद्धा आले होते या आंदोलनात. त्यांच्या या आंदोलनात सामील होण्यामुळेही या आंदोलनाचं वेटेज वाढलं असं वाटतं? हो. महत्व वाढतं ना. बघा कसं असतं, थेंबे थेंबे तळे साचे आपण असं म्हणतो ना, तसे लोक सुद्धा हळूहळू येणार. ओके. जर आता हे आंदोलन विश्वासार्ह पद्धतीने यांनी पुढे नेलं तर अनेक लोक आहेत ते याच्यामध्ये जोडले जातील. पण हे सगळं डिपेंड करतं की हे कितपत पुढे जात आहे आणि याची क्रेडिबिलिटी लोकांना कितपत समोर येते, लोकांच्या समोर, त्याच्यावरच डिपेंड आहे. आणि बरं, सोनम वांगचुक आज गेले. सोनम वांगचुक हे तेच सायंटिस्ट आहेत जे 2014ला काँग्रेसच्या विरोधात बोलत होते आणि बीजेपीचं सरकार यावं म्हणून त्यांनी त्यावेळेला आवाज उचललेला होता. पण त्यांची काय गळचेपी झाली हे अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे. बरं, काय वाटतं, हे जे कॉक्रोच जनता पार्टी आहे किंवा अभिजित आहे, हे उद्या जाऊन आम आदमी पक्षात विलीन होतील? नाही, काही सांगता येत नाही. हे खूप हायपोथेटिकल आहे की ते होतील नाही होतील. आता त्यांना सपोर्ट आहे हे वरकरणी तर दिसतंय. मी तर अनेक ठिकाणी तसा आरोपही केलेला आहे. पण ते जरी झाले तरी तो त्यांचा डिसिजन आहे. लोक निर्णय घेतील ना वोटिंग करताना. बरोबर. शेवटी लोकांमध्येच जाणं आहे. बघा काय असतं प्रतीक्षा, दोन गोष्टी असतात राजकारणामध्ये. तुम्ही कोण आहात
हे सांगून चालत नाही. कारण काय असतं, शेवटी तुम्हाला स्वतःला आहे ना लोकांवर लादून चालत नसतं, लोकांनी तुम्हाला स्वीकारावं लागतं. आणि लोक केव्हा स्वीकारतात, ज्या वेळेला तुमची क्रेडिबिलिटी, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचे इंटेन्शन जर लॉयल असतील, प्रामाणिक असतील, तरच लोक तुम्हाला स्वीकारतात, अदरवाईज नाही. मग त्यांनी कोणत्याही पक्षात जाऊन विलीन होऊ देत. नक्कीच. आता हे नेमकं काय होणार आहे या पक्षाचं किंवा कॉक्रोच जनता पार्टी हे अजून उद्या पक्ष जाऊन म्हणून तो रजिस्टर झालेला नाहीये बरं का. नाही म्हणत आहे, पण त्यांनी जे स्वतःला कॉक्रोच जनता पार्टी असं जे स्वतःला नाव दिलंय, तर आपण हा. मानून चालूया की ही जी संघटना आहे किंवा हे जी मुलं एकत्र येऊन, तरुण एकत्र येऊन जे काही करू पाहतायत, हे नेमकं काय वळण घेईल पुढे जाऊन हे पाहणं निश्चितच महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद वैभव, तुम्ही आलात It's my आणि pleasure. आमच्याशी बोललात यासाठी आणि तुमची Yes, प्रतिक्रिया yes, दिली, yes. तुमचे अभिप्राय जे आहे ते मांडले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.